तुमच्या तोंडाला चव येत नाही आहे, काहीच खाऊशी वाटत नाही आणि काही बनवलं तरी ते चांगलं लागत नाही, तर विचार कसला करताय? तुमच्यासाठी मी घेऊन आले एकदम छान आणि मस्त चमचमीत असा मेथीच्या भाजीचा खरडा ठेसा. तर ही जर तुम्ही अशा पद्धतीने ठेसा खाऊन बघितला तर तुमच्या तोंडाला नक्की नक्की चव येणार आहे. तर कसला विचार करताय? नक्की करून पहा आणि पूर्ण रेसिपी बघा. हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, राम राम मंडळी. तर आज बनवणार आहे मी मेथीच्या भाजीचा ठेसा, म्हणजे वेगळं काहीतरी आहे. तर मी बनवणार आहे मेथीच्या भाजीचा ठेसा, म्हणजे आपण खरडा म्हणतो हिरव्या मिरचीचा, तसा मेथीच्या भाजीचा खरडा मी बनवणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला कसा बनवते. तर चला तर मग आपण बघू की मी कसा बनवते मेथीच्या भाजीचा खरडा. मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे. ठेसा बनवण्यासाठी, मेथीच्या भाजीचा ठेसा बनवण्यासाठी टाकलेत मी शेंगदाणे. हो का, थोडेसे असे नॉर्मली याला थोडेसे असे, हे बघा, थोडेसे असे भाजलेले डाग पडले ना चट्टे लालसर, की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण. त्याला छान असं भाजून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता तेल. थोडं असं तडतड झालं ना, म्हणजे थोडेसे असे लालसर, हे बघा मिरचीला असे डाग पडले ना थोडे थोडे लाल लाल, लगेच काढून घेणार आपण याला. कारण आपण याला आणखी एकदा फोडणी देणार आहे नंतर ना, कारण आपण बनवतोय मेथीच्या भाजीचा खरडा म्हणजे ठेसा. वेगळं काहीतरी छान लागतं खायला, मस्त चव येते तोंडाला. मी बनवते तसं करून बघा आणि नक्की बनवा. आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, सपोर्ट करा. कारण मी आमच्या ड्रायव्हर साहेबांना गाडीवर चपातीबरोबर हे असं बांधून देते खायला. कारण तो 2-3 दिवस विदाऊट फ्रीज राहू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर एक 5-6 दिवस राहू शकतो ठेचा. पण आता यांना गाडीवर काही फ्रीज नाही, त्याच्यामुळे त्यांना चपाती भाकरी जर दिली तर लगेच कडक होती शिळी, त्याच्यामुळं चपाती देते. पण हा जास्त तर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी एकदम मस्त भन्नाट लागतो खायला, छान लागतो. त्याच्यामुळं मी गाडीवर देते त्यांना आणि चव पण येते तोंडाला जराच नाही छान. तुम्ही पण करून बघा. हे पहा, आता हे आपलं छान असं भाजून झाले, तर याला मी काढून घेणार आहे. हे आपण काढून घेणार आहे आता. हे थंड झाले की याला मस्त बारीक, जास्त बारीक पण नाही वाटायचं. मी दाखवते तुम्हाला. गावाला तर काही खलबत्ता, पाटा, वरवटा असते, त्याच्यामुळं पाट्यावर जरी तुम्ही बारीक केलं तरी चालतं. कसं बिया उडतात बघा, थोडं भाजायची एखादी मला व्हिडिओच्या नादात. पण म्हणलं जे मी बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करावं, कारण तुम्ही पण तसं करून बघा. ह्या काळ्या मिरच्या आहेत तिखटवाल्या. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही ज्या पोपटी कलरच्या कमी तिखट मिरच्या येतात बाजारात, त्या जरी आणल्या तर चालतील. पण कसं आहे, आमच्या घरात तिखट खाणारी भूत आहेत, कारण आमच्या ड्रायव्हर साहेबांना पण तिखट आवडतं आणि माझ्या मुलीला, मधूला पण तिखट आवडतं जास्त खायला. आवडत नाही तर मला आणि माझ्या मुलाला जास्त तिखट चालत नाही, तर आम्ही त्याच्यामध्ये दही टाकून खातो. तर हे पण हे मी सगळं काढून घेतलेलं आहे. आता हे थंड झालं की मी याला थोडंसं असं जाडसर बारीक करून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला कसं बारीक करायचं, कारण माझ्याकडे मिक्सर आहे, पाटा वरवंटा नाही आहे. तर तुमच्याकडं पाटा वरवंटा आहे गावाकडं, तर तुम्ही छान, माझ्यापेक्षा जास्त छान बारीक म्हणजे तिथं वाटू शकता. कारण मिक्सरला काही मोठं राहील, काही एकदम बारीक होईल. पण जसं पाहिजे जाडसर तसं पाटा वरवंटा खलबत्त्यात छान येईल. तर त्याला मी थंड करून घेते आणि मग बारीक करून घेऊ आपण. तर आता हे थंड झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. थोडी कोथिंबीर पण टाकायची, छान लागतो कोथिंबीर टाकल्यानंतर ना. आणि आता आपण हे करून घेणार आहे बारीक, टाकून घेते. हे बारीक करून घेऊ आपण आता.
पूर्ण भांड्यात टाकून घेते सगळं. याला आता आपण मस्त असं बारीक करून घेऊ. तर आपलं हे झालेलं आहे बारीक. बारीक म्हणजे आता मिक्सरला असल्यामुळं जास्त बारीक झाले. माझ्याकडे पाटावर वंडा नाही आहे, पण मला हे जाडसर पाहिजे. तर हे बघा मी असं करून घेतले. तर याच्यामध्ये अशी अर्धी मिरची राहिली तरी पण छान लागते. आपल्याला मोठं पाहिजे. हे बघा हे कसं झालं असं, हे असं पाहिजे, पण ते मिक्सरला होत नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही घरी पाटावर वंट्यावर करत असाल तर एकदम छानच. तर आता आपण याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं, तर आपण हे मीठ नंतरनं घालणार आहे. तर आता मी तर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल. तेल जास्त वापरायचं जरा, म्हणजे तिखट नाही लागत त्याच्यामुळं, आणि छान पण लागतं तेलाने. जरा ठेसा कमी तिखटही मरतं आणि छान लागतं खायला. तर आपलं तेल झालेलं आहे गरम, आणि याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे मोहरी टाकून. तेल छान गरम झालं आहे बघा, मोहरी तडतडते चांगली. जिरे टाकून घेतले. आता जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची, आणि आता याच्यामध्ये टाकायचं आपण हे जे बारीक केले वाटण, ते ठेसा, हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून घ्यायचा. याच्यामध्ये गॅस कमी करून घ्यायचा आणि टाकायचा. हे आता सगळा टाकून घेतलं आहे. ह्याला चांगलं असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. रंग किती छान दिसतोय बघा, हिरवागार असा रंग आहे. याच्यामध्ये हळद नाही वापरणार आहे मी, कारण आपण ठेच्यामध्ये हळद घालत नाही, त्याच्यामुळे हळद नाही घालणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपण घालायचे मेथीची भाजी. ही स्वच्छ धुवून ठेवलेली मेथीची भाजी आहे थोडीशी, ती घालायची. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकते मीठ, कारण आपण अगोदर मीठ नव्हतं टाकलं, आता टाकायचं मीठ. आणि आता हे घ्यायचं छान असं मिक्स करून. मेथीच्या भाजीचा ठेचा करून तरी बघा, एकदम छान मस्त होतं. ते मी मिक्स करून घेते चांगलं. हे पहा आपला मेथीच्या भाजीचा ठेसा. तर आता याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे. तर आपण हे पाणी आटोपर्यंत ह्याला मंद आचेवर ठेवणार आहे. रंग बाकी किती छान भन्नाट दिसतोय, आणि ते बघूनच माझ्या एवढं तोंडाला पाणी सुटलंय ना की कधी खायला असं झाले. एकदम छान आणि चविष्ट. तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागतो खायला. मला बघूनच असं खाऊशी वाटतंय. तुम्हाला बघा हे पण कसा वाटतोय. हे बघा मस्त असा झालाय. रंग पण बघा किती छान आलाय. आणि मेथीची भाजी टाकणं म्हणजे की बाबा एकदम छान एक वेगळा काहीतरी ठेसा, आणि छान होतो. नक्की करून बघा. मेथीच्या भाजीचा ठेसा छान आहे. तर आता आपण एवढं पाणी त्याच्यामधलं आठवून घेऊया, शिजवून घेऊ चांगलं मस्त. तर मंडळी आता आपला मेथीच्या भाजीचा ठेसा तयार आहे खाण्यासाठी. मस्त असा बनवून तयार आहे. हे पहा पाणी पूर्ण त्याच्यातलं आठवून घेतलं आहे आपण, आणि असा चमचमीत असा मस्त मेथीच्या भाजीचा ठेसा तयार आहे. नक्की करून बघा आणि खाऊन बघा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सपोर्ट करायला विसरू नका. तर कसा झाला आहे हा नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.